विरार येथील प्रसिद्ध जीवदानी देवी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे। या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात। संस्थांच्या वतीने त्यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदतीचा हात दिला जातो। गेल्या आठवडाभर वसई विरारमध्ये पाऊस सुरू असून ठिकठिकाणी पाणी भरले आहे। अनेकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांच्या चुली पेटल्या नाहीत। यासाठी पुढाकार घेत जीवदानी मंदिर संस्थांतर्फे गेल्या 3 दिवसांपासून पुरात अडकलेल्या आणि घरात पाणी शिरलेल्या नागरिकांसाठी खिचडी आणि पुलावाचे वाटप करण्यात येत आहे। आतापर्यंत संस्थांतर्फे 50,000 नागरिकांना याचे वाटप करण्यात आले आहे। जीवदानी देवी मंदिर संस्थान हे आपल्या वेगळ्या कामासाठी प्रसिद्ध आहे। संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यासाठी फिरता दवाखाना, रुग्णासाठी डायलिसिस सेंटर, सामुदायिक विवाह सोहळा असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते। कोरोनाच्या काळात तर संस्थांतर्फे जवळपास 1 कोटी नागरिकांना 2 वेळचे जेवण पुरवण्यात आले होते। तर आता गेल्या आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। घरात आलेल्या पाण्यामुळे त्यांच्या चुली पेटलेल्या नाहीत हे लक्षात घेत जीवदानी मंदिर संस्थानने पालिकेतील नगरसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाणी भरलेल्या ठिकाणी खिचडी आणि पुलावाचे वाटप केले आहे। पहिल्या दिवशी 12,000, दुसऱ्या दिवशी 18,000 आणि आज संध्याकाळपर्यंत 10,000 लोकांना खिचडी आणि पुलावाचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे। या कामी नगरसेवक रोहन सावंत हे सगळ्यांशी संपर्क करून खिचडी पोहोचवण्याचे काम करत आहेत। मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने विरार आणि वसई स्थानकात उभ्या असलेल्या 4 गाड्यातील प्रवाशांनाही जवळपास 2,000च्या वरती खिचडीचे वाटप दुपारी करण्यात आले, तर रात्री ही खिचडीचे वाटप या प्रवाशांना करण्यात येणार आहे।